उद्या शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 संध्याकाळी हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे, किंवा तुम्ही 27 तारखेला जरी हा उपाय केला तरी चालेल. हा आपल्याला या नवरात्रीतील पंचमी तिथीला आहे हा उपाय आहे तो करायचा असतो. हा उपाय आपल्या आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी आहे तो करायचा असतो. मुले आपली अगदी लहान असतील किंवा अगदी मोठी असतील, कॉलेजला जरी जात असतील तरी त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे. आजकाल काय झालेलं आहे की हे जे युग आहे ते स्पर्धात्मक आहे ते झालेलं आहे. खूप जास्त प्रमाणात मध्ये स्पर्धा आहे ती वाढली गेलेली आहे. त्यामुळे आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता त्याचबरोबर त्यांची एकाग्रता वाढण्यासाठी हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. आपल्या मुलांना त्यांच्या यशाची गुरुकिल्ली गाठण्यासाठी, दैवी आशीर्वाद आणि नशिबाची साथ मिळण्यासाठी हा उपाय आहे तो जरूर करायचा आहे. तर आपल्या मुलांच्या जिभेवरती आपल्याला ऐम हे दर्भाच्या काडीने किंवा तुळशीच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने आहे ते मधामध्ये बुडवून आहे ते लिहायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सरस्वती देवीची पूजा आहे ती करायची असते. त्याचबरोबर दुर्वाच्या 48 काड्यांवरती ही एक सेवा करून या ठिकाणी अर्पण करण्यास आपल्या मुलांना सांगावे. आणि एक मंत्र आहे तो आपल्या मुलांनाही म्हणायला सांगायचा आहे. त्याचबरोबर हे एक स्तोत्र आहे, याचं पठणही करायचं आहे. आणि आपल्याला या दिवशी या स्तोत्राने कुंकुमार्चना आहे ही सेवा आहे तीही करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पूजा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे, कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत, ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करा. तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ.